कोणी ना कोणी येऊन बसलं का जीवाला बरं वाटत. बाबूराव काय या ना. आता यायला काय नाही बसला असतो गडीभर. पण नेमकं बायकोनं ना लय काम सांगितलं काय आज. काम करता ऐका त्या काय बाईक लाईट आली ती म्हणा जा माळ्यामध्ये मोटर चालू करा आणि तेवढा घास ते बरोबर घ्या. ती तुम्हाला वाचायला उसतं पूर्ण रे आवरा. हा काय बायकोचं एवढं मानावं धरावं काय नाही. नाही नाही काय आहे, शेवटी आता बायको आहे परपंच चालवायचा राहतोय. का बाबूराव हा पहिल्यासारखं तुम्ही घेतली जातेच नाही आता कामं. नाही ते आता ते उद्या सोडून दिली मी सगळे. का बरं ते आता बांधगडीत नाही पडत नाही. टावर रेंज नाही येत. नाही रेंजचा टावरचा काही संबंध नाही तिला. हं. पण मला तर आहे मज्जा बाई तुमच्या. अरे असं सांगाल नको आतलं कोणी पाहिजे. हा का नाही नाही ये बाया. आणि त्या टायमाला ते त्या टायमाला पोरगळ होतो एवढं काय समजत तेव्हा लग्न होईल नव्हतं. हा का मग आता लग्न व्हायलंय बायको आहे पोर आहे मला. तो पार वयचून खाला आम्हाला तेव्हा तू आता लागली ते करायला. आता संपल्या बोली ते आम्हाला खाला. मी का बरं इकलं होत आहे तुम्ही. आणि मग मी काय म्हणते हा. येत जाणार परत. नाही हो नाही तुला हात जोडतो बाई नको. नाही तेव्हा मी का बरं काय लावलं आता 10 पांडी काय लावली. म्हणजे त्या मला 4 पोर आहे हं. आणि जमीन आहे 4 बिघे. हं. पहिला बिघा गेला 3च बिघे राहील त्यात आता परत 10 पांड वापरले तुम्ही. तो का आल्या म्हणजे आम्हाला काही अडीच राहील ना. हा नाडीच राहिले म्हणजे 5 पांडात पोरं बसते काय एक एक कसं काय 5 मग? पांड पोरं बसली. 6 पांड येईल मग त्यांना काय येणार आहे अंडात पांड. हा बाई मग पण जाऊ तुमच्या बायकोपेक्षा मजाच आहे ना आपल्याला. हा गेला का तो गेला आणि तो गेला का बोली तुला काय तू बसती मस्त झाडाखाली चटई टाकून. अहो या चटईवर मी बिगावर जमीन कमावली तुमच्यावाली. तरी आज चटई फाटली नाही आहे ना. तरी चटई पाटली नाही. हा. चटईला झीज आहे काय नाही तरी चटई नाही काय शिजती फक्त. खाली टाकायची फक्त तुला काय हा. करायची असं. पण या चटईने जेवढे बुवा मी पाहिले तेवढेच या चटई ना पाहिली. हा बरं जायचे पाय लागले सर. हा मग बरं आहे बरं आहे. पाय लागले गुडघे लागले. मग चला मग कुठं आहे नाही रे बा. हा बावडी काही चला नाही नाही 5 ते अंगाला आताच नको लावू मला कसं तरी होतं नाही नाही देण येतं. काय आता? मला का बाईक पोरं नाही काय घरी. चला ना 5 मिनिटं. नाही नाही तुम्ही तर ऐकतीच नाही नाही मला कोणा लाईट आली माझी बायको इल्गार केला तर मग काय करते मला कटाळा आला त्या गोष्टीचा. माझा जीव तुमच्यामध्ये तुमचा नाही नाही त्यामध्ये. नको ठेवूच नको आता. हा नको ठेवू नको जीव चला ना. नाही काय ए अरे एखादा कोणी पैसे बाबा काय मांडव घेऊन झोपला तिला घेऊन का असं काय करतो. तुम्ही ऐकतीच नाही बाबा. येईल कुणीतरी तुला जोडी यावर बोल लागायला. ऐक तू काय करते बस काय बाबूराव काय बोला. या ना बसा ना. बस बस येतच बरं आहे. काय इकडं काय बसकडे बस ना इकडे चटई अरे चटई किती माणसं झाली बस. तो आहे बोजारे का तिला का काही चटईला काही. घरी गेलो तुम्ही काय घरी नव्हते. ये मग चाललोय हे काय लागलं एवढं. ते तिकडे ती माती लागली. मळ्यात चाललोय मोटर चालू करायला. झोपले होते 5-10 मिनिटं. का हो? जी माती लागली ना पाठीमा झोपले होते. बाबराव झोपले तर माती लागली. माझ्याजवळ तुमच्या अंगाला तुमच्या अंगाला लागले का मग काय बोलत आहे? इकडे सारखावलं. मळ्यात चाललोय म्हणा बसा लय दिवसानं आले तुम्ही म्हणा इकडून. नाही मी घरी गेलतो. हा म्हणलं गेलो असतो 2 घंटे बाहेर जायचं. बाबराव काय हा छातीवरचा भुतका काढला काय. हा काल हा सगळा काढला. तोच तो काय नाही टोचत नाही मग. एकदम चौक. हा कोणी यांच्याकडे काय लागलं तुम्ही. काय ते मोटर चालू करत गप गे. तो नाही वाटलं त्याला असं काय. कौतुकच नाही राहिलं मला नाही बाई. म्हणतात ते. हा? मला कस काय म्हणते ते? काय तू तिचा काय भाऊ बिऊ काय तुमच्या आधी लफडी होती कोणाचे दोघांची. आमचे मला काय माहित नाही. आम्हाला सोडून जमाना झाला भाऊ. हा हा अर्ध वावर नाही राहील सारं गावाला माहिती. मग त्याच्यामुळे आजच चाललं तिच्या बांधानं तरी तिने आवाज देऊन बोलून घेतला. तरी दुसऱ्यांदा तुम्ही इथं सापडे आहे ना. नाही नाही सापडलं म्हणजे फक्त गप्पा मारून राहिले आपण त्याला सांगितलं अंगाला सुद्धा हात लावू नको. येतं हा. आता झोपली होती बाबूराव. ती झोपली कुठं तिकडे मातीमध्ये. मी तुम्हाला एक सांग का जाणार भाऊ. या बा. किती बाईच्या जीवनामध्ये किती बुवा आले तरी पण ज्याच्या बरोबर मन रमेल राहत तो आपलंच राहतो. समजा तर त्यांना तसं माझ्या या सख्याला काही कळतच नाही. काय लागत. मग नाही, आपल्याला नाही.
त्यांना ते जुनं माय बायको गाणं माहित नाही. माय बायको कशी माहिती आहे ना जुनं गाणं माहिती का तुम्हाला बाबा आणि मग वावर इकडे जावं नव्हतं का? नाही तेव्हा लग्न व्हायला नव्हतं ना नाही का? आजूबाजू नाही हा ए, असं नाही का काय रे जाऊ दे का जायचं असं तर मग जातो नाही रे बाबा नाही 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 का? तू काल आला तू जाय ना तुला जायचं असेल तर. शिरप्या कुठे ते महासंघ आली बी तर त्याचा काहीच उपयोग नाही सख्या सजना नाही विसरायची मी कालच्या रात्रीची सर नाही यायची शिरप्या काय तरी सांगता शेरपे भेटे रे मावली 15 दिवसापासून पार्टी गिरटी करायची आपल्याला काय सध्या काय करू नाही 2 महिने झाले आपण मला ना जेवढं पाणी भरायचं सांगितलं बायको ना तेवढं पाणी भरून येतो मग संध्याकाळी जाऊ पार्टी वाटलंच काय टेन्शन नाही पुढं बरोबर आहे. कोडं म्हणजे मग तुला काय तिकडे फिरायला नाही? मनोरंजन घेऊन पुढं चाल काय आत जेवण करून येईल आज काय माहिती बैठक बसली अच्छा, आता आला पावर नाव काढतात ज्याचं नाव घेतलं सकाळी टन हाजीर या साहित्य सरक माग बसली अरे बाबा ते बरमोडा खाली कर गारमाटातले होते रे इकडून बसतात काय हा बस बसवत काय चाललं तुमचं शिरपत्रा काय नाही आज का झालं तुम झालं काय होत काय? आमचं जुनं प्रेम आलं माझ्याजवळ हा? चल बाबूराव जाऊन मी येऊ. काय बाबा गप्प आहे? आलो होतो. हं? तो आहे ना मार विशेष घेऊ नको तुला सांगतो काय तरी नाही पण बाबूराव सांगायला नको तू कुठं आईच्याच की मारून नाही रे भाऊ तू आला जाय तुला जायचं तर. मी चाललो मग मला पाणी भरायला सांगितलं मा बायकोनं पाहिलं तुला माहिती का ते म्हणते आता मला पहिल्यासारखा रस नाही राहिला नाही आपल्याला नाही जमत आहे. आणि माझा आपण तिला सण म्हणणार नाही म्हणजे मी लई निबाराकडे तो एवढं काय फक्त इथं नजगेस पा असा हात एकदा ठेकीला दाबलं ना ठेकी गागली तर अर्धा किलोमीटर आवाज गेला बापरे अवघडच आहे मग? मग. तिचा आवाज लय मोठा आहे रे हा आवाज लय मोठा टाकीचा नाही नाही एका एक गागून उठली अवघड नाही तर मग चाला ना दवाखान्यात घेऊन चाला ना कोणला त्यांना तरी एवढं दुखणं असताना मी त्यांना म्हणते बाबा जाईल तिची ती बरोबर दवाखान्यात मला काही संबंध नाही आता ए, जाय घेऊन होय नाही रे भाऊ सांगितलं बाय हा होय नको रे बाबा गेली गेली अडचण मला सोन्यासारखी बायको आहे आता पोरं सोर आहे असं आणि मग मला का काय रोग गेला का काय वार गेलं नको आता बस त्याला कारण आहे बाबरावच्या टावरची रेंज गेली हम्म. सिग्नल यायला सिग्नल मग मी तेच तर म्हणते सिग्नल जर आला असता तर बाबराव कधी गेला असता चल मला मोठं चालू करायला जाऊ का मी चालू दे तुमचं बस रे नाही मी इकडे चाललो होते ना आवाज दिला म्हणून थांबलो नाही तर नाही सख्या सजना ए, गप काय? नाही राहायची नेपाळच्या रात्रीची सर नाही यायची हा येतो तो पाय आलाय पाय आता. चला. नाही नको 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 रेंज गेली हा. आपलं काय मग शिरपत्र बरं चाललं नाही आपलं बरे त्यांचं बरेच बरमोठे देते मला ती दुसरी काय हौस राहिली फक्त आता बोलायला चालू आहे. बाबर हा ना बरं चालू 2 बिघे त्यांची गेली हा 2 बिघे त्यांची गेली तो गेली का 2 बिघे राहायला जागा नाही जाता मग काय राहतोय इकडे येत ना चटई या चटईने चांगल्या मातीत घातली तेवढी तू दोन बी घेऊ हा 6 पोर मग राहतो का हो मग बरमोडे रे काय ते 6 पोरे जाते काउंटी जाता खाली मला घालते बा पोर वा आता काय करणार ना टाइमपास बकुळी का ते गजरी का नाही नाही आता नाही आपण सोडलं तिथे त्या बकुळीचं खाल बळजबरी बिचारीचं नाव माय बायकोचं नाव आलं त्याच झालं ते. ती आहे का आपल्या आद्यात का नाही नाही तोंडात आलं मा बायकोचं नाव तिचं बकुळी तेच म्हणते असं ती बिचारी टाइमपासला गजरी का बुवा? का मध्य तिचे पोरं भरले म्हणजे पोरं गावंड्याच्या हाताखाली जाते मास तुम्हाला आणि मला यांना त्या बिचारीला कधी बाहेरचं ऊन माहित नाही हम्म. तिचं नाव घेते इकडे तुम्हाला पाठायला पाहिजे बरोबर चालू दे भाऊ मग काय जाऊ का मी काय म्हणते काय नाही मला नेकलेस करायचं होतं एक. तिकडेच कर नकलेस तिकडे पाहते इकडे कुठं नकलेस पाहते घे घे अरे आज तिची घे हा मग त्या बाळ मारू बाळाच्या असं नाही मारू बरोबर आहे तू आहे ना अशा पुरवल्या तू दे मग त्यावेळेस मा बायकोला करेल मी नकलेस भाऊ या नादा पाहिजे ना माहिती बघा मग तेव्हा बायको होती का मला तेव्हा बायको होती बरं येत का बाबूराव मी चाललो अगं चाललंय ऊन झालं ना लई आले का नाही अगं इकडं बांधाने चाललो होते यांच्या तिने आवाज दिला एकटी होती बस म्हणा भाऊजी वावर कोणीकडे आहे आपलं एक इकडे खालती येताना तुम्ही काय करू इथं निघले बसलोय. कोणला नेकलेस हा बसा ते चालले आमच्या यावर तर मला ती नाही माहिती पडतो मग तुम्हाला नेकलेस करायचंय अजून नेकलेस करायचंच का
मी कोळा तू काही डोक्या पडला का काय ती बळच मला म्हणते चला ना म्हटलं माझ्या डोक्यात नाही फिरले बाई तो मावाला गज बिगाभर वावर घातलंय आणि मग लग्नाच्या आधी तुमचा अजून नाद गेलाच नाही ना. लग्नाच्या आधीचा विषय आहे पण मी म्हटलं बसले वहिनी तो म्हणा अजून 1 बिघा घाली पण मी तुला विसरणार नाही. हा काय का नीट बोल 400 रुपया तुम्हाला नाही का आमच्या नवरा बायका तू हात नको लावू जरा हा असं काय बोल काही नको येडपणा करू जरा हे दोघं बी का तिथं आलाय मग हा काय सोपा आहे का काय तुमचं तर आत्ता लग्न व्हायला ना ओ जाना भाऊजी. बाबूराव काय बोल हा, तुमच्याकडे जाना आलो भाऊजी. होतो मी तुमचं तर आत्ता लग्न व्हायला ना. पण मी त्यांच्याकडे आलोच नाही ना. बरं का वहिनी तुम्हाला मी काय म्हणायचं आता तू आहे ही आहे मग हा का ठेकीचा नंबर हिचं कोण होती कोणाचा नंबर ठेकीचा टकीचा टक्कीचा नंबर लागतो मला काय लागत म्हणजे काय म्हणतो नाही शेत का माझा ठेकीचा बोलले नंबर ना. दे दिला होता एवढं कोणला अरे हाच सांगत होता आम्हाला सगळ्याला कमर एक दिवसाची ठेकी अचानक जागून उठली तर अर्धा किलोमीटर म्हणून अर्धा किलो. आवाज गेला म्हणून काय झालं सांगा पण हे नंबर मागू राहील हा, मला काय करायचं नंबरची ते एवढंच बारीक आहे स्वांग आणि मी याच्या काय यांच्या काल नंबर मागत मला घ्यायचं असल्यावर अरे बरं आहे की नाही बायकोला फुटका म्हण नाही हिला नेटच करायला लागणार तू. आणि नेकलेस कोणाला करायचं म्हणजे मला का गेला तुला करायचं काय याला काय याला कायला करू ते बघ ते म्हणते मला कोणला खरं बोलायचं कधी पण खरंच बोल म्हणजे तो याच्याकरता थांबलो मला अजून किती महिने बचत मी पण आलोय तसं सारखं म्हणतोय बचत वाटायची काढून मला बायको पोर आहे म्हटलं बचत गट काढणार आहे आणि मला नेकलेस करणार बाई, का- 2.5 तोळ्याचा करणार 2.5 तोळे का मी डिझाईन पाहिले त्यासाठी पैसे काढायचे का आपल्याला नाही कोण काढणार आहे तूच काढ तुलाच घे वाटलं तर बस मला रुपये नको काहीच नको अहो, तुम्ही कवर दे गजराबाईचं घर नाही बरं नाही हा? बंद करून टाकलं ए आपल्याला बाई गजराबाईचं घर भरत्या म्हणजे काय मी काय मग, बरं मला आहे. माहित नाही का जमीन गेली ना आमची. लग्नाच्या आधी मग बरोबर आहे तो गरज भरली काय मग तो काय मानावाचा डांगुरा केला काय मग सगळं म्हणजे अंधारात आला त्याने जगाला सांगितलं मांजर मारलं त्याने सांगितलं काशी केली ते सांगा सुटला काय पण जगा रातची काशी केली तिने सांगितली पण जगाला- राज रोज वावर इकलं ते जगाला सांगू राहिलं गजराबाई पायी गेलं म्हणजे जगाला दिसत होतं ना कुठे जात होते हा जे काय एवढं येणं आहे काय पण मग आलीच कसं येत तुम्ही परत अगं बांधायला चाललं होतं परत या बिगा बरी ऐकायचंय जायचं. काय रे बाबराव परत बिगा बरी काय तुला एक विचारू का? काय शेती झाली बाळाती हा शेती झाली बाळाती कोणती शाळेत ती शांती कोणती म्हणते हे काय यायले हे पेवर आले का काय तुम्हाला गावातलं बाहेरच काय- मला काय माहिती हे तो झालं काय म्हणतो मग त्यालाच माहिती मला नाही माहिती हा 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 ते ठाकीचं नाव घेतं काय हा बाबा? पाहिलं का आता म्हणजे मा काय एवढं लांबलं काय ते तिघ हा म्हणले तुमचं काय चालू आहे काय आपण आले ना. शांतीच्या डिलिव्हरीची गोष्ट ही खरी तुम्हाला मी हा खर्च करीत हं? आपण आपल्या जायचं नाही म्हणत होती शांती अहो, मी राहू का जाऊ का घेऊ मामा तोंड सोडून आता त्या बाई ते वाहन घ्यायची ती त्या अंगची ती चांगली थोडी म्हणजे वायनानं जोडू हा हायला कोण कोण आबू कशाचे सल्ले देते नाही नाही लोकं? कोण कोण आबू आली मला म्हटलं इकडून शॉर्टकट न जावा आणि या सीट शॉर्टकट नाही तुम्ही ना शॉर्टकट घ्यायसाठी चालले होते इकडे पण इड आल्या तुमची रेंज गेली तुम्ही नाही म्हणत सुटले अहो, मध्ये सुधरा आहे. ना आता तरी सुधरा ना अरे मी सुधरेलेच आहे पण तिकडून जायचं ना खालून इकडून काय बायको लागलं सांगू राहिली सुधरा बाबूराव. येत जा ते घेतला का रे तो घेतला का गॅस घेतला हा? गॅस घेतला का कोणाला गॅस घ्यायचा आता त्या रात्री हॉटेलने टाकले का सगळं आमच्याच भरोशा काय होय. हा नांदूर शिंगोट्याला ना ये रे आता आपल्या आपल्यात वाद लावेल जरा हे पकच चाल हा म्हणे बरोबर आहे त्याला बरोबर आहे. विश्वास पटा नाही त्याला हा म्हणे मी आहे मग तो काल बसेल खबर ऐकायला म्हणे पैसे द्यायला मी बघ कमाई कोण म्हणे ना मी गॅस घेऊन देतो घेतला का नाही यायला तू काय चिरबे अरे महिना झाला आपला गॅस संपेले घरी आणि मग आणि मी काल दुसरा गॅस घेऊ मला पण राधीचा फोन आला तर राधीने सांगितलं बरं का राधीला मी म्हणले बाय माझं जुनं कस्टमर आहे तू जर हे गॅस घेन मिक्सर घेन हे जर केलं तर तिथे येऊन मिरची भरीन ते केवढे माहिती रे ते काय दिलं केवढे म्हणे मी म्हणले म्हणजे याची स्वतः बायको आहे का तुम्ही कोण तुम्ही मा पहिलं प्रेम येते माझं लपडे पहिलं माझं यार सका माझं सगळं काही माझं लय हात बाप. काय नाव म्हणतं रे? काय बोलत आहे का जरा मला जर माहिती तुमची अशी नाटकं माहित असताना मी- झालं एकदा आपल्या तसं सोडून दिलं ना वहिनी विषय. तुम्ही लय शांत तुमच्या ठिकाणी माझ्या बायको राहते मला फोडला तर फोड असा मानावरा जरी असता मी उचलून आपटला असता त्याला तर संध्याकाळचा रोगरच दिला असतं बाय काय करायचं आता रोग नाही चल आपल्या आपल्या मुंबईत चल कान रोग माझा नाही तर काय कोणालाच नाही तुम्ही रोग ए, आणा खऱ्या गोष्टीला काय बी काची शपथ घ्यायला मला मानावर तुम्हाला अंगाला हात हा. दिला का नंतर हे? हा किती कवळेची आला न गेला आता आता काय बोलत होती? डिलिव्हरीच्या चल. टायमाला या- तुमच्या पोरांच्या टायमाला ते कुठे जात होते माकच येत होते काय रे हा का? ते टेबल खुर्च्या केवढं बसलं काय ते टेबल अरे राहायचं हॉटेलचं तो म्हणला ना मी हा म्हणली मला पण घेतलं काय मला बी म्हणली ती
सगळा सेटअपच दिला घेऊन म्हणे. मला 200 रुपये द्या भाड्याला. कुठं जायचं मी चालले, मला नाही राहायचं. चल मी येत चल तुमचा अख्खा मी परपंच देऊ का? सांभाळा तुम्ही. मी येत हा? चल मी देऊ का? हा तुम्ही कोणी द्या पण मला नाही राहायचं आता इथं. 200 रुपये अरे द्या. तू यायचं ऐकू ते करू राहिले का मग तुम्ही हा? लोकांच्याच घरात वहिनी, राहिले तुम्ही आज. गेले नाही भाकरी घाली आहे त्याला. मी आहे, काही टेन्शन हा, नाही. पोरं समज. घेऊन जा तुमचे. हा ना, हा. पाहिलं ना तुमची किती अडीच बरे लोक. मला अंडे गोट्याची झोप येत नाही तुला माहिती ना अंड्या गोटीत आणून ठेवा ती. हा ते आता गजराबाई- तुम्ही इडं म्हणले हो तो अंड्यान गोट्या काढ तिच्या संघ पाठवायचा. घेऊन या इकडं, काही नाही 2.5 बिघे जमीन आहे ना अजून. ग बाई तो पाया पडतो नको वाद लाव आज अरे 25 होईल तर मला अहो, काही लोकं संबंध नाही लोकं अरे सांगत होते, मला बाबराव, भरोसा नव्हता. तुझ्या घरी मुक्कामाला आलतो, मुक्कामाला होतो नाही घेऊन तो गोट्या रात भरतो आपला नव्हता त्याचं ते दुखत होतं सारखा फान 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 तेव्हा फान काय वेळ होईल त्याला. दुखत होतं त्याचं त्याला रात्रभर झोप नाही आली ते बरोबर तो मला ना लोकं बरं मी सांगत काय होते, म्हणते ऐका भरोसा ना, नव्हता येत. हा? हा? येते काय ए, मी चाललो नको शिरपत्रा ए, चला चल. मध्ये.